डेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कुरळप पोलिसांना न्यायालयाची चपराक, महाराष्ट्र संघर्ष समितीच्या प्रयत्नाला यश। सध्या राज्यामध्ये निवडणुकीचे वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणात जातीवाद उफळून आला आहे व त्यास मुस्लिम समाज बळी पडत आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी सरकार पुरस्कृत जातीय हिंसाचार होत असून मनुवाद्यांच्याकडून पोलीस प्रशासनावर दबाव आणून कायदेशीर बाबींना सुद्धा बेकायदेशीर ठरवत मुस्लिम यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडत आहेत। दिनांक 11 जून 2023 रोजी कुंडलवाडी तालुका शिराळा येथील अरबाज राजेखान पटेल यांनी त्यांच्या मोबाईलवर स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांचे स्टेटस लावले होते। ते मनुवाद्यांना खटकल्यानंतर त्यांनी गावांमध्ये तणाव निर्माण करत मुस्लिमांच्या घरावर दगडफेक केले व अरबाज पटेल याच्यावर कुरळप पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले व पोलिसांनी सुद्धा कोणतेही कायदेशीर बाब न तपासता मनुवाद्यांच्या दबावाखाली गुन्हा दाखल करत अरबाज पटेल यास कुरळप पोलीस स्टेशनमध्ये 3 दिवस ताब्यात ठेवले। एरवी कधीही तत्परता न दाखवणारे कुरळप पोलिसांनी तत्काळ तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले। ही माहिती मिळताच अरबाज पटेल यांनी महाराष्ट्र संघर्ष समितीकडे संपर्क साधून न्याय मिळणे कमी विनंती केली। टिपू सुलतान हे एक स्वतंत्र सेनानी असून भारताच्या संविधानात सुद्धा टिपू सुलतान यांचा सन्मानजनक उल्लेख आहे। स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांचे स्टेटस ठेवणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही। त्यामुळेच न्यायालयातील सादर दोषारोप पत्राच्या विरोधात ॲडव्होकेट जमीर खानजादे यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले। ते अपील जिल्हा न्यायालयाने मंजूर केले। त्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले। राज्य शासनाच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाचे एकतर्फी काम सुरू असून काही दिवसापूर्वी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर याने खुलेआमपणे इस्लामपूर येथे मुस्लिमांच्या बद्दल अभद्र टिप्पणी करत पोलिसांच्या समक्ष नरसंहार करण्याची भाषा केली होती। त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील प्रसारित झाली होती। त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यास मात्र पोलिसांनी तत्परता दाखवली नाही। त्यास देखील आम्हालाच इस्लामपूर पोलिसांना पाठपुरावा करावा लागला। सदर प्रकरणाचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करणे कोणतीही हालचाल केली नाही। त्याकरता आम्हाला उच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागले। यावेळी शाकीर तांबोळी अध्यक्ष, महाराष्ट्र संघर्ष समिती प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, अल्पसंख्याक विभाग, महाराष्ट्र संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अनिल करळे, दिग्विजय पाटील, सुधीर कांबळे, ॲडव्होकेट जमीर खानजादे व अरबाज पटेल उपस्थित होते। अरबाज पटेल हा फक्त मुस्लिम असल्याने त्याच्यावर एकतर्फी कारवाई केली जाते। हे लोकशाहीस घातक असून सदर प्रकरणाचे फिर्यादी पोलीस हवालदार सलमान बाबासू मुलाणी व संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही न्यायालयात जात असून जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे संबंधितांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणे कामी भेटणार आहोत, असे दिग्विजय पाटील यांनी सांगितले। नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय भीम। मित्रो, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एखाद्या धर्मामध्ये जन्माला येणं पाप आहे का असं वाटण्याची परिस्थिती सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या कुंडलवाडी गावात जन्मलेल्या आमच्या मुस्लिम भावांना वाटण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर ज्याचा जगभर एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून गौरव केला जातो अशा टिपू सुलतानाचा स्टेटस ठेवला या कारणावरून मनुवाद्यांचं ऐकून कुरळपचे पोलीस सलमान मुलानी आणि त्यांचे तपासी अधिकारी खोमणे कोणतीही खातरजमा न करता कायद्यामध्ये न बसणारी गोष्ट करतात। त्या पोराला 3 दिवस थांबवून ठेवतात आणि न्यायालयासमोर हजर करतात। न्यायालय अत्यंत तीव्र शब्दामध्ये सगळ्या पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढतं आणि त्या पोराला सोडतं। हा प्रकार ज्यावेळी घडतो त्यावेळी तो पूर्वनियोजित हल्ला असतो एका समुदायावरती। भारतामध्ये भारताच्या संविधानानं दिलेल्या अधिकारांवरती ही आणलेली गदा आहे। अशा प्रकारचं कृत्य पुरोगामी महाराष्ट्रात सहन केलं जाणार नाही म्हणून आम्ही मागणी करतो की जो सलमान मुलानी आहे पोलीस ज्यानं फिर्याद दिली आणि जो तपासी अधिकारी आहे खोमणे याच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे। आणि सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून माननीय पोलीस प्रमुखांना माझं आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर ही कारवाई करावी आणि या पोरांना न्याय द्यावा। धन्यवाद।